साताऱ्यातील 7 ताऱ्यांपैकी म्हणजे 7 पर्वतरांगांपैकी अजिंक्य तारा हा एक गड, त्यावर आज आपण चाललो आहे. तर नमस्कार मंडळी, तुमचा मराठमोळा व्लॉगर तुम्हाला आज घेऊन चाललो आहे सातारला. सोबत आहे नितेश. आणि गड किल्ले फिरताना आपल्यासोबत नितेश नाही असं होणार का? तर आजचा प्रवास जवळपास 50 किलोमीटरचा असणार आहे आणि या प्रवासात आपण अजिंक्य ताराची परिपूर्ण माहिती घेणार आहोत, तिथल्या वास्तूंची माहिती घेणार आहोत. तर काहीच वेळात आपण या गडावर पोचतोया आणि त्यामुळं बघत राहा पूर्ण व्हिडिओ. तर साताऱ्याजवळ आलं की आपल्याला अशा पद्धतीनं डोंगर बघायला मिळतोय आणि इहोच अजिंक्य तारा आहे. खालीच आपल्याला मंगळाई देवीचं दर्शन करता येतं आणि इथं त्या आज कार्यक्रम चालला होता. इथल्या मंगळाई देवीचं दर्शन घेतलं, तोपर्यंत पाऊस आला. पण आम्ही काय थांबतोय वय, किरकोळ पावसात वर निघालो. वर जाताना आपल्याला बघायला मिळतंय बघा, बरेच पर्यटक आज पण आलेले आहेत. आणि मंडळी हे आहे बघा गडाचं मुख्य द्वार. मंडळी ह्यो किल्ला 1190 मध्ये शिलाहार घराण्याकडून बांधण्यात आला आणि त्यानंतर बहामनी सत्ता, विजापूरची आदिलशाही आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडे हा किल्ला आला. आता सातारा शहराला 7 ताऱ्यांचं शहर म्हणतात, म्हणजे 7 डोंगरांचं किंवा पर्वतांचं शहर म्हणतात. तर ते डोंगर कोणती किंवा ते पर्वत कोणते, तर सगळ्यात आधी अजिंक्य तारा, यवतेश्वर, जरंडेश्वर, सज्जनगड, पेड्याचा भैरोबा, किटलीचा डोंगर आणि नकडीचा डोंगर असे 7 पर्वत आहेत. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे गडाच्या आत आणि हा आहे गडाचा मुख्य दरवाजा. जसं की आपण भुशरगडमध्ये पाहिलं होतं की मुख्य दरवाजाच्या पुढे आपल्याला वळण बघायला मिळालं होतं, तसंच इथं पण आहे. आणि हा आहे गडाच्या आतला परिसर. बघा, इथं आपल्याला बऱ्यापैकी मंदिरं पाहायला मिळतात आणि इथंच बांधकाम ही चालू आहे, दुरुस्ती काम चालू आहे. तर मंडळी हा आहे गडावर असलेला टाकसाळ, जिथं नाणी बनवायचं काम चाललं असावं किंवा होत असावं. टाकसाळाबाहेर आपल्याला पाण्याची टाकी बघायला मिळते. यात पाणी किंवा नाणी साठवायचं काम केलं जात असावं, म्हणजे साच्यातून नाणी निघली तर गरम धातूंना थंड करण्याचं काम या पाण्याने होत असावं बहुतेक. चला मग गडावरची आणखी काही वास्तू पाहून घेऊ. तर मंडळी, आपण किल्ल्याच्या ज्या भागात आहोत तो नक्की कशाचा ते मलाही माहीत नाही, कारण इथं बघायला गेलं तर मागा तुम्हाला खांब गाडण्यासाठी दगडामध्ये छिद्र केलेलं बघायला मिळतात. म्हणजे इथं नक्की छावणी होती, वाडा होता का सभागृह होतं ते काही नक्की सांगता येत नाही. गडावर अशा पद्धतीनं पाणी साठवायला एक तळं आहे, पण हे पाणी पिण्यायोग्य नाही, त्यामुळे तुम्ही अन्न पाण्याची व्यवस्था करूनच गडावरती या. राजगड, रायगड, जिंजीनंतर अजिंक्य तारा हा मराठा साम्राज्याची 4थी राजधानी बांधला किंवा बनवला गेला. या किल्ल्यावरून संपूर्ण सातारा शहर आसपासच्या नद्यांवर लक्ष ठेवता येतं, त्यामुळे हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कुठून बघताय तेही सांगा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.